कारण आवड असली आणि त्या आवडीच्या अनुषंगाने जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला तिथं काय होतो, आनंदाचा भास होतो, आनंद झाल्यासारखा होतो. पहिले आपण आनंद या शब्दाची व्याख्या करू. आनंद कशाला म्हणायचं, तर आपली अंतःकरण वृत्ती ही स्थिर होणं, त्या ठिकाणी त्या अंतःकरण वृत्ती स्थिर झालेल्यामध्ये ती पहिले अंतर्मुख होणं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मानंदाचं काय होणं, अभिव्यक्ती होणं. म्हणजे अंतःकरण हे संकल्प विकल्प विवर्जित होणं, याला आनंदाची स्थिती असं म्हणलेलं आहे. विठ्ठल मी बोलून गेलो की आनंदाचं आणि आवडीचं काय झालेलं आहे, तर लग्न लागलेलं आहे. आवड आपल्याला सर्वांना कशाची ना कशाची असते. आवडीचा भाग असा आहे की आवड ही जर अन्वय व्यतिरिक्तानं असेल, आवड ही जर अन्वय व्यतिरिक्तानं असेल तर त्याच आवडीतून आपल्याला छोटासा का होईना आनंद झाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही म्हणसाला अन्वय व्यतिरेक काय, भानगड काय आहे की आम्ही शिकलोच असं. तर अन्वय व्यतिरेक काय आहे माहिती का, ज्या एक गोष्ट मला पाहिजे आणि ती गोष्ट मला नाही पाहिजे, याला काय म्हणायचं, अन्वय व्यतिरेक. त्याच्यासाठी उदाहरण देतो, पाहिजे आणि नको पाहिजे याच्यासाठी उदाहरण आहे. हे बघा, माझा मुलगा इथे. आता मला मुलगा कोण्या स्वरूपाने आवडतो, मला अन्वयानं तो असा आवडतो की या ठिकाणी तो संस्थेमध्ये आहे, त्याने सकाळी लवकर उठलं पाहिजे, त्याने गुरुजीचं दर्शन घेतलं पाहिजे, तदनंतर रंगनाथ बाबाचं दर्शन घेतलं पाहिजे. हे जे पाहिजे पाहिजे आहे का, तर ही झाली अन्वयानं आवड. मला तो असा आवडतो, याला म्हणायचं अन्वयाने आवडलं. आणि मला तो व्यतिरेकाने कसा आवडतो, तर त्याने काय केलं पाहिजे, सकाळी उशिरा उठलं नाही पाहिजे. सकाळी मी समजू राहिलं तर बघ, त्याने सकाळी उशिरा उठलं नाही पाहिजे. शाळेत जाताना त्याने खोडकर मुलाबरोबर राहिलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्यानं काय केलं पाहिजे, त्याने व्यसन केलं नाही पाहिजे, त्याने तंबाखू खाल्ली नाही पाहिजे. त्याच्या बापाला खाल्ली ते चालते असं मला नाही म्हणायचं, तुम्ही म्हणू शकता. तर मग असं जे नाही पाहिजे याला काय म्हणतात की व्यतिरेकाने आवड. आणि हे अन्वय व्यतिरेकाने कुठली गोष्ट होत असेल तर तिच्यातूनच आपल्याला काय आनंद मिळण्याची शक्यता आहे.